आता जस्ट नालासोपारा आलेला आहे आणि विरारचा प्रवास आहे आमचा पनवेलपर्यंत. पनवेल टू नागोठणे ते इंदापूर. लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने. सुंदर असं स्टेशन आहे, गर्दी पण कमी आहे. अजून गावाकडचंच विविध दुसरीकडे असं म्हणायला गेलं. बंगले बांधले आहेत, गावकरी लोक आहेत ती सुंदर असे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतोय आजच्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललोय गावी आणि गावी जायचं कारण आहे कारण गावाला मामाच्या मुलाची हल्दी आहे आणि त्यासाठी चाललोय. आणि प्रवास असणार आहे विरार ते पनवेल ते नागोठणे, म्हणजे जी विरार ट्रेन आहे ती डहाणूवरून मेमो आहे. सकाळी 7:30ची गाडी आहे आणि गाडी येते 7 वाजेपर्यंत. आता मी उठलोय, सर्वजण अस्मिता पण फ्रेश होते आणि बाबू विहान पण. तर आमचा प्रवास असा होणार आहे, विरावरून जी डहाणूवरून गाडी येणार आहे रेल्वे डहाणू पनवेल. तिथून आम्ही जाणार पनवेलला किंवा त्याच्या अगोदर होतो दातुली भागामध्ये. तिथून मग पुढे जाऊन नागोठण्यावरून जाणार आहोत इंदापूरमध्ये. इंदापूर जाणार आहोत आमच्या कोलवाडी गावामध्ये. तर हा आमचा प्रवास आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओवर लास्टपर्यंत बघा. आमचा प्रवास होतोय ह्या व्हिडिओमध्ये. चला मग पण भेटू प्रवासामध्ये. आता जस्ट नालासोपारा आलेला आहे आणि विरारचा प्रवास आहे आमचा पनवेलपर्यंत. पनवेल टू नागोठणे ते इंदापूर ते कोलवाडी. जागा नाही भेटल्यावर आम्ही साईडला बसलो. इकडे ट्रेन आहे सकाळचा प्रवास. याने इकडे मोबाईल बघतोय असं साईडला बसलेले. चला, सकाळचे पडलेले दुःख त्या गर्दीतून आमचा प्रवास होत होता आणि आजूबाजूला सुद्धा नवीन पटरीचं काम चालू होतं. विरार ते पनवेल ह्या ठिकाणी दुसरी पटरी बनते. त्याचा आम्ही खूप आनंद घेतला आणि आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास होणार होता विरार ते पनवेल, पण आम्ही अगोदरच उतरलो होतो आणि डेव्हलपमेंट खूप छान होतं या लाईनमध्ये सुद्धा म्हणायला गेलं तर. आणि पुढे आम्ही खूप आनंद घेतला या प्रवासाचा. जाणारच नाही बस कॉलेज ना मी भेटते मध्ये कोपरची पुढे आहे ना, दातिवली साईडला. विरारच्या प्रवासानंतर आम्ही विरार जी डहाणूवरून जी गाडी येते विरारला, ती गाडी पकडली होती. त्याच्यानंतर आम्ही दातिवलीला उतरलो. दातिवली उतरायचं कारण हेच आहे, कारण या ठिकाणी दिवावरून गाडी येते मेमो दिवा रोहा, ती आहे गाडी 8:45ची. आणि इथून मग ती गाडी आल्यानंतर आम्ही पुढे नागोठणा जाऊ. नागोठण्यावरून मग इंदापूर आणि इंदापूर मग कोलवाडी. हा आमचा प्रवास आहे आजचा. आम्ही चाललोय हल्दीला आणि लग्नाला. मामाच्या मुलाचं लग्न आहे उद्या. हा शनिवार आहे. हे बघा, हे आमची दातिवली आहे. एकदम गावच असं म्हणायचं. अजून डेव्हलपमेंट थोडं झालं पाहिजे या ठिकाणी. बाथरूम सुविधा नाही इकडे, परत टॉयलेट सुविधा नाही आहे. काहीतरी ह्यात लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने. सुंदर असं स्टेशन आहे, गर्दी पण कमी आहे. अजून गावाकडचंच विविध दुसरीकडे असं म्हणायला गेलं. बंगले बांधले आहेत, गावकरी लोक आहेत ती सुंदर असे. खरंच थंडी सुद्धा आहे या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये. स्टेशन पण सुंदर दिसतं, असं एवढी घाण नाही. कारण गर्दी कमी असलं तर घाण होतं. तिकडे मुलं पण फिरत आहे, सकाळचं वातावरण आहे. दिव्यावरून गाडी येणार आहे 8:45 आणि ती गाडी प्रोग्राम घेऊ नागोठण्याला, दिवा रोहा मेमो. चला मग भेटू आपण पुढच्या प्रवासामध्ये. मेल आहे ते मेल. क्या आवाज आहे बा. ट्रेन आलेली आहे दिवा रोहा आणि आपण दातिवलीला चढतोय आता ट्रेनमध्ये.
विहान कंटाळलाय सगळं बसून. चला मेमो येते कोकण कन्यांची बरोबर शॉर्टकट प्रवास एकदम. कोकण जनतेला शनिवार सुट्टी असल्यामुळे लोक गावी जाते लग्नाला वगैरे. लग्नाचा मुहूर्त आहे उद्या. ड्रायव्हर असेल. चला मग भेटूया ट्रेन मध्ये. बाबू शूट करे बाबू. बाबू टाकेल खाली असती पकडा. आता पनवेल आलेलं आहे. रात्री डायरेक्ट पनवेलला आलो. पनवेलला पुढे जायचं आपल्याला. पनवेलला एंट्री मारलेली आहे. पनवेल स्टार्ट झालेलं आहे. मावशीचे मी वाट बघत आहेत माझी. ट्रेन गेली बघा आपली. रोहा मेमो गेली ट्रेन. चला दिवारचा प्रवास झालेला आहे. आणि पुढचा नागोटा जायचा आहे. हायवेला इथून स्टेशनच्या बाजूला हायवे. काय लोक हे करतो क्रॉसिंग करतो बघा. काय चले सर्व माणसं उतरली. चायनीज भेलवाले, वडापाववाले, समोसेवाले, पाणीवाले. राजू काय गरज आहे. ह्या लोकांची क्रॉसिंग करतात ना. चक्रवणी काय झाले लग्नाला. हा जावे इथून नको ना. नको नको वरून जावे सेफ्टी. चला ह्याच्या पुढे प्रवास होणार आहे. आपण हवेला जायचं इथून 5 मिनिटं अंतरावर आहे. 5 ते 10 मिनिटं. आणि त्यानंतर जी बस वगैरे ट्रॅव्हल्स भेटेल डायरेक्ट इंदापूरला. इंदापूरची मग गोलवाडी. असं सुंदर असं बनवलं स्टेशन. ठीक आहे. लेकिन थोडं मोठं काम चालू आहे साईडला. नवीन काहीतरी हे म्हणतो डेव्हलपमेंट होतोय. पटरीत असेल कदाचित.
हो तेच. आहेत ना एपी बिहारी लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत बघा, बॅगा बॅगा भरून. कोण हिमाचलचे आहेत, कोण बिहारचे आहेत, कोण युपीचे आहेत. आपण मुंबईमध्ये आहोत. विरार नालाचा परिणाम आहे का काय आपल्याला माहिती. चला असू द्या, तो त्यांचा प्रश्न आहे. पण नागोठणे डेव्हलप होतोय ना. नाही होत त्याच्यानंतर मस्त मानलंय. व्यवस्था चालले ना तेच. नागोठणे आला. चला नागोठण्याच्या इथून समोर हायवे इकडे कसं बनवलं आपण टेन्शन काय पण असं. आहेत ना उभे सर्व गावाले. चला स्टेशनच्या बाहेर पडलं. इथून सरळ पुढे जायचं आहे. डाव्या साईडला हायवे आहे, गोवा हायवे. आणि डायरेक्ट पुढे मग डायरेक्ट इंदापूरमध्ये. असं की गोवा हवेचं काम चालू आहे इकडे नागोठण्यामध्ये. 15 वर्ष व्हायला आले असे गोवा हवेला. चला ठीक आहे, असो काहीतरी कारण असतात आणि काहीतरी प्रॉब्लेम असतात. वरून गाडी जाते काही वर्षांनी. तिचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि हा आमचा गोवा हवे लागला. ठीक आहे, तिथून चालू आहे सरकारचे पण गव्हर्नमेंटचे पण गोवा हवे बनवायचं. नंतर पुढे बस स्टॉपला जाऊन आम्ही माणगावमध्ये जाऊ. म्हणजे माणगाव एसटी किंवा इंदापूरची भेटेल. इंदापूरला उतरू आम्ही. त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा इंदापूर होईल. त्याच्यानंतर गोलवाडी होईल. इकडे सरळ चाललोय इंदापूर माणगाव साईडला. इकडे मुंबई साईडला. कंटाळाच ना बाबू काय रे. चला लहान उद्योजक पण इकडे आहेत मस्त. नागोठण्यावरून बस पकडली डायरेक्ट इंदापूर पर्यंत. काका पण सोबत आहेत, मावशीचे मिस्टर इकडे आहे आणि विहान पण इकडे आहे. चाललं विहान. आणि डायरेक्ट आता आम्ही वाकर नंतर मग कोल्हाट इंदापूर डायरेक्ट माणगाव. इंदापूरला उतरायचं आपल्याला. गोव्याचं पकडले. चला मग पुढचा प्रवास करूया. नागोठण्यानंतर कोल्हाट येतं. कोल्हाट ही नदी पाहिली की कोल्हाट आले. कोल्हाट सिटी येतो इकडे. गाडी पण दुसऱ्यात चाललेली एकदम महामंडळाची. मस्त चाललंय. नदी फेमस पाहिजे. हा ब्रिज आला की समजायचं की आमचं कोल्हाट यायला. रेल्वेचं ब्रिज आहे. त्याच्यानंतर मग इंदापूर हे प्रवास असा आहे. नागोठणे वाघला कोल्हाडा तिचा प्रवास आहे. नागोठण्याचा पण ट्रेनचा प्रवास पाहिला. नागपूरचा एसटीचा प्रवास आहे. तर इंदापूर गेल्यानंतर बघूया काय रिक्षा भेटते की काय विक्रम दमदम भेटते. त्याप्रमाणे पुढचा प्रवास घरापर्यंत. त्याला आज ब्रिज जर पाहिला असेल ब्रिज मी नेहमीच कोकण भाषा बघत असेल प्रवास करताना. ब्रिज झाला की समजायचं फक्त कोल्हाडाला. कोल्हाड एक छोटासा सीट आहे, सिटी आहे, शहर आहे. सुंदर शहर आहे. पाण्याची खासदार साहेब तटकरे साहेब आणि आदिताई आमदार यांचं ते गाव आहे. गाडी उडती भरपूर कामात आले गोवा आहे. कोल्हाडचा पुस्तक असतो नाही काही वाजतापासून आम्ही होत राहणार. खूप लेट झाले या गोष्टीला तुम्हाला. आला कोल्हाड आलाय. कोल्हाडचा बस स्टॉप आला इकडे वगैरे.
तुमची जवळ येते उलट गेल्यानंतर इंदापुरी 10 ते 12 मिनिटाचा प्रवास आहे हा कोलाड ते जवळच आहे इंदापुरी. गावाकडे शेती पण चालू आहे 6 महिन्याच्या पाळीनंतर ह्या पट्ट्यामध्ये पूजा करतात. तर वारा गरम बोलतात गावापासून त्या साईडला कालव्याचा भाग होतो इकडे त्या साईडकडे जेव्हाचं परत शेती होते काही भागामध्ये सोडल्यानंतर डेव्हलपमेंट होत चालत आपल्या बिल्डिंग बनत इंडस्ट्रीपर्यंत थांबावं लागेल. आणि पेट्रोल पंप साईडला चालू आहे HP चे. आपलं गाव येतोय शहर येतोय 40 मिनिटामध्ये. आता जस्ट आलो इंदापूरमध्ये आणि प्रवास झाला आपला विरार टू पनवेल, पनवेल टू नागोठणे, नागोठणे टू इंदापूर. आमचा इंदापूरचा भाग आहे. त्याच ठिकाणी आमचं शहर आहे. आमच्या म्हणायला गेलं तर आमच्या गुवाहाटी गावचं डेपो आहे इंदापूरचा. इकडे बँका, आमचं खाणं पिणं सर्व डॉक्टर वगैरे ह्याच ठिकाणी होतं सर्व. गणेश काल गेलो गणेश काल फोन केला होता माझ्या संध्याकाळी. तो माझा खास मित्र आहे ना. मला एकच मुलगी आहे. आता माझी मुलगी लास्ट इयरला आहे 15वी. एकच मुलगी. थोडं हेट हो ना, असं थोडं असतं. असं काय नसतं भाऊ.
इंदापूरहून आमचा झालेला प्रवास उमरवली, कोलवान, कलसांबडे तसेच गोलवाडी माझ्या गावापर्यंत पोहोचलो. जुन्या मैत्रिणी, जुने मित्र आम्ही एकाच गाडीमध्ये प्रवास केला इंदापूर ते गोलवाडीपर्यंत. आणि हा आमचा गावचा परिसर. तोपर्यंत आम्ही आमच्या गावापर्यंत पोहोचलो आणि समोरच आमच्या श्री राधाकृष्ण मंदिराचं भेट झालं. हा आमच्या गावचा मेन बसस्टॉप आहे आणि एकदम सुखाने गावी पोहोचलो. धन्यवाद. तर मंडळी, हा होता माझा प्रवास विरार ते गोलवाडी. आणि विरावरून गाडी पकडली डहाणू ते पनवेल. पण उतरलो तातिवलीमध्ये. कारण उतरायचं कारण हेच होतं, कारण तिकडून दिवा रोहा ही मेमो येणार होती. तिकडून मी 9:18 मी ती दिवा रोहा मेमो पकडली. तो उतरलो नागवटण्याला आणि नागवटण्यावर इंदापूरहून म्हणजे डमडम होतं गावाकडे विक्रम. तिकडून आम्ही आलो गोलवाडीमध्ये. हा माझा प्रवास आहे माझ्या गावचा. आणि प्रवास नेहमीच होत असतो माझ्या गावाकडे आल्यानंतर किंवा विरारला असल्यानंतर. नक्कीच हा तुम्हाला प्रवास कसा वाटला. आणि तो शॉर्टकट प्रवास आहे. जे लोक नारायणपूर विरारमध्ये राहतात, जर त्यांना शॉर्टकट यायचं असेल तर ट्रेनचा प्रवास हा नक्कीच एकदम शॉर्टकट ठरतो असं मानायला गेलं तर. आणि खूप लवकरच आपण घरी येतो. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास ना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत असेच आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येतो खास तुमच्यासाठी. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.